नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आताचे सर्वात मोठे आनंदाचे बातमी आलेले आहे। बघा, आज नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये विस्तार होण्यास सुरुवात झालेली आहे। जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आताची सर्वात मोठे आनंदाचे बातमी आलेली आहे। अखेर आज सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे। थेट पेपरच्या माध्यमातून बातमी सुद्धा आलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्ही या प्रमुख 15 जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्या खात्यामध्ये आजच नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता विस्तार होणार आहे। बघा, या ठिकाणी पुरावा सुद्धा पाहू शकता। भरपूर शेतकरी बांधवांना सकाळपासून नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जमा झालेले आहेत। त्यांनी आम्हाला कॉलच्या द्वारे, कमेंटच्या द्वारे, मेसेजच्या द्वारे सांगितलेलं आहे। सोबतच आमच्या जवळील शेतकऱ्यांना सुद्धा पैसे आलेले आहेत। त्यामुळे तुम्हाला सुद्धा पैसे येतील, परंतु तुमचा जिल्हा आजच्या प्रमुख 15 जिल्ह्यांपैकी असायला पाहिजे तरच तुम्हाला आज नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 2000 रुपये येणार आहेत। अन्यथा तुमचा जिल्हा आजच्या 15 जिल्ह्यांपैकी नसेल तर तुम्हाला उद्या किंवा परवा पैसे येऊ शकतात। परंतु आज नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये सर्व जिल्ह्यांमध्ये सोडण्यात आलेले नाहीत। बघा, सकाळपासून भरपूर शेतकरी बांधवांनी विचारपूस केलेली आहे की आज सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात आलेत का। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी सर्व पैसे सोडणे शक्य होत नाही। त्या दृष्टिकोनातून आज 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। उद्यासाठी 11 जिल्ह्यांची यादी तयार करण्यात आलेली आहे आणि परवासाठी 10 जिल्ह्यांची यादी तयार करण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुमचा जिल्हा आजच्या 15 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 2000 रुपये जमा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनी विचारपूस केलेली होती की नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाढवलेला आहे का। तर बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की अर्थसंकल्पामध्ये कोणताही निर्णय घेतलेला नाही। त्यामुळे ज्याप्रमाणे अगोदर तुम्हाला 6000 रुपये प्रत्येक वर्षाला मिळत होते, त्याचप्रमाणे इथून पुढे सुद्धा 6000 रुपये प्रत्येक वर्षाला मिळणार आहे। बघा, सोबतच ज्या शेतकरी बांधवांचं बँक खातं या प्रमुख 5 बँकेमध्ये आहे त्यांना आजच पैसे येणार आहेत। बघा, 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। सोबतच या 5 बँकेमधून हे पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे हे 15 जिल्हे कोणकोणते आहेत आणि या 5 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून शेती संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। बघा, आज अर्थसंकल्प संपल्यानंतर नमो शेतकरी योजनेच्या 3 याद्या तयार करण्यात आलेल्या आहे। बघा, अर्थसंकल्प संपलेला आहे, तर अर्थसंकल्प संपल्यानंतर 3 याद्या तयार करण्यात आलेल्या आहे। तर त्या 3 याद्यांपैकी पहिली यादी आज प्रसिद्ध सुद्धा करण्यात आलेले आहे। बघा, 3 याद्या आहेत, त्याच्यामध्ये पहिली जी यादी आहे तर त्या पहिल्या यादीमध्ये 15 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। दुसऱ्या यादीमध्ये 11 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि तिसऱ्या यादीमध्ये 10 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। त्यामुळे आज जी पहिली यादी आहे तर त्या पहिल्या यादीमधील 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा, आजसाठी 15 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। हे 15 जिल्हे निवडण्यात आलेले आहे। या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात आलेले आहे। परंतु जे शेतकरी नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत त्यांनी अगोदर 3 कामे केलेली आहेत का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे। अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही तर ते पैसे पेंडिंगला पडू शकतात। त्यामुळे ही 3 कामे कोणकोणती आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। तर बघा, या 3 कामांपैकी पहिलं काम म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं आहे, म्हणजे शेतकरी ओळखपत्र काढलेलं आहे, त्या शेतकऱ्यांना आज नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 2000 रुपये प्रमाणे मिळणार आहे। बघा, फार्मर आयडी कार्ड सर्व शेतकरी बांधवांना बंधनकारक आहे।
त्यामुळे तुम्ही सुद्धा फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे, अन्यथा भविष्यामध्ये ज्या ज्या योजना येतील तर त्या योजनांचा लाभ घेता येणार नाही। जे शेतकरी बांधव फार्मर आयडी कार्ड काढणार आहेत त्या शेतकरी बांधवांना सोलर पंप असेल किंवा इतर योजना आहेत, विहिरीसाठी अनुदान असेल, शेततळ्यांसाठी अनुदान असेल, कांदा चाळा असेल किंवा विविध उपक्रम शासनाच्या माध्यमातून राबवले जात असतात त्या योजनांचा लाभ घेता येणार नाही जर तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढलं नाही। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं असेल त्या शेतकरी बांधवांना आज नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता मिळणार आहे। सोबतच दुसरं काम म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी लँड सीडिंग यस केलेला आहे त्या शेतकरी बांधवांना पैसे येणार आहेत। बघा, लँड सीडिंग यस म्हणजे तुमची जमीन तुमच्याच गावामध्ये आहे आणि ती जमीन तुमच्याच नावावरती आहे हे दर्शवण्यासाठी लँड सीडिंग यस करणं गरजेचं आहे, अन्यथा पैसे येणार नाही। कारण मागील वेळेस जो 5वा हप्ता होता तर त्या 5व्या हप्त्यामध्ये नकली बनावट कागदपत्रे तयार करून अर्ज सुद्धा केलेला होता। काही शेतकरी बांधवांनी नकली बनावट कागदपत्रे देऊन लाभ सुद्धा घेतलेला होता। त्या दृष्टिकोनातून सरकारकडून कडक कारवाई करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही खरोखर नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही लँड सीडिंग यस केलेला आहे का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे। आणि जे शेवटचं काम, तिसरं काम म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी किसान क्रेडिट कार्ड काढलेले आहे त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता मिळणार आहे, अन्यथा पैसे येणार नाही। बघा, महत्त्वपूर्ण अशी 3 कामे आहेत। त्या 3 कामांपैकी पहिलं काम म्हणजे फार्मर आयडी कार्ड, दुसरं काम म्हणजे लँड सीडिंग यस आहे का आणि तिसरं काम म्हणजे किसान क्रेडिट कार्ड। बघा, हे 3 कामे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। जे शेतकरी बांधव हे 3 कामे करणार आहेत त्या शेतकरी बांधवांना महत्त्वपूर्ण अशा योजनांचा लाभ मिळणार आहे। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या शेतकरी बांधवांनी 3 कामे केलेली आहेत त्या शेतकरी बांधवांना आज नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 2000 रुपये प्रमाणे मिळणार आहे, अन्यथा जर तुम्ही या 3 कामांपैकी एक जरी काम केलेलं नसेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता मिळणार नाही। बघा, सर्वात प्रथम आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता विस्तांतर होणार आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा, ज्या शेतकरी बांधवांनी 3 कामे केलेली असेल आणि त्यांचा जिल्हा या प्रमुख 15 जिल्ह्यांपैकी असेल तर त्यांना आजच पैसे येणार आहे। त्यामुळे हे 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। तर बघा, या 15 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा, 5वा जिल्हा म्हणजे नगर जिल्हा, नगर जिल्हा म्हणजेच अहिल्यानगर जिल्हा, सोबतच 6वा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा, 9वा जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा। बघा, ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा यवतमाळ जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, जालना जिल्हा असेल, नगर जिल्हा असेल, गोंदिया जिल्हा असेल, भंडारा जिल्हा असेल, चंद्रपूर जिल्हा असेल किंवा गडचिरोली जिल्हा असेल त्या शेतकरी बांधवांना आजच नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार आहे। सोबतच 10वा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा, 11वा जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा, 12वा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा, 13वा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि 15वा जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा। बघा, या प्रमुख 15 जिल्ह्यांची यादी आजसाठी जाहीर करण्यात आलेली आहे। उर्वरित 11 जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे येणार आहे आणि परवा 10 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुमचा जिल्हा आजच्या 15 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला आजच पैसे येणार आहे। सोबतच 5 बँकेमधून हे पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। बघा, जे शेतकरी बांधवांचं बँक खातं या प्रमुख 5 बँकेपैकी आहे त्यांना लगेच पैसे येणार आहेत, कारण या बँकांना सर्वात मोठी डीबीटी आहे। त्या दृष्टिकोनातून आज ज्या शेतकरी बांधवांचं बँक खातं या 5 बँकेमध्ये आहे त्यांना पैसे येणार आहे। त्यामुळे या 5 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। परंतु ज्या शेतकरी बांधवांचं बँक खातं या 5 बँकेमध्ये नसेल त्या शेतकरी बांधवांना उद्या पैसे येणार आहे। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी करायची गरज नाही। बघा, पहिली बँक म्हणजे भारतीय स्टेट बँक म्हणजेच SBI बँक। ज्या शेतकरी बांधवांचं बँक खातं स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये आहे त्यांना आजच पैसे येणार आहे। दुसरी बँक म्हणजे इंडियन पोस्ट बँक आणि तिसरी बँक म्हणजे महाराष्ट्र बँक। बघा, या 3 बँका सर्वात मोठ्या बँका आहेत। ग्रामीण क्षेत्रामधील जेवढ्या बँका असतील तेवढ्या सर्व बँकांना आज
प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। सोबतच चौथी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक आणि पाचवी बँक म्हणजे HDFC बँक। ज्या शेतकरी बांधवांचं बँक खातं या प्रमुख 5 बँकांपैकी असेल आणि ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या प्रमुख 15 जिल्ह्यांपैकी असेल त्यांना आजच पैसे येणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या बाबतीत सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली होती, तर ती बातमी तुमच्यापर्यंत अगदी काटेकोर पद्धतीने पोहोचवली आहे। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।